नमस्कार. KBCNU मध्ये शिकताय आणि इंटर्नशिपचं टेन्शन आलंय? अहो, काळजीच करू नका. या काही मिनिटांमध्ये आपण विद्यापीठाच्या ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणजेच OJT कार्यक्रमाबद्दलची प्रत्येक महत्त्वाची गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपण जे काही वर्गात शिकतो ते खरं तर बाहेरच्या जगात कामाला येतं का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? पुस्तकी ज्ञान आणि नोकरीसाठी लागणारी कौशल्य यांच्यामध्ये एक मोठी दरी असते आणि हीच दरी यशस्वी करिअरच्या मार्गातला एक मोठा अडथळा ठरू शकते. मग यावर उपाय काय? याच प्रश्नाचं उत्तर आहे विद्यापीठाचा OJT म्हणजेच आपला इंटर्नशिप कार्यक्रम. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार हा कार्यक्रम फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून नाहीये, तर वर्गात शिकलेल्या गोष्टींना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवात बदलण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. मग सिद्धांत आणि प्रॅक्टिकल कामाला एकत्र जोडणं इतकं महत्त्वाचं का आहे? चला जरा खोलात जाऊन पाहूया. ही काही फक्त कामाची यादी नाहीये. जरा विचार करा, इंटर्नशिप करताना कळेल की आपल्याला खरंच कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय. नवीन लोकांशी ओळख होईल जे पुढे जाऊन उपयोगी पडतील. खरं तर हा कार्यक्रम म्हणजे तुमच्या व्यावसायिक विकासाचा एक मजबूत पायाच आहे. ओके, उद्दिष्टे तर समजली. पण आता प्रश्न असा आहे की आपल्या अभ्यासक्रमानुसार इंटर्नशिपसाठी संधी कुठे मिळू शकतात? चला या काही मूलभूत गोष्टींवर एक नजर टाकूया. ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी तर खूपच इंटरेस्टिंग संधी आहेत. तुम्ही NGOमध्ये काम करून सामाजिक प्रश्नांवर जवळून काम करू शकता किंवा मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये आजच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची कौशल्य शिकू शकता. कॉमर्स आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी तर पर्यायांची काही कमी नाही. पारंपरिक बँकिंग किंवा अकाउंटिंगमध्ये अनुभव घेऊ शकता किंवा आज वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स आणि स्टॉक ब्रोकिंगसारख्या क्षेत्रातही उतरू शकता. हे अनुभव तुमच्या CVसाठी किती महत्त्वाचे ठरतील याची कल्पना करा. आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी तर संधी अक्षरशः भन्नाट आहेत. तुम्ही थेट R&D लॅबमध्ये नवीन टेक्नॉलॉजीवर काम करू शकता किंवा डेटा सायन्ससारख्या भविष्यातल्या क्षेत्रात स्किल्स मिळवू शकता. इतकंच काय, इस्रोसारख्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे. बरं, या सगळ्या संधींबद्दल तर कळालं, पण आता ही इंटर्नशिप मिळवायची कशी आणि पूर्ण कशी करायची? चला ही सगळी प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ही प्रोसेस बघायला कदाचित मोठी वाटेल, पण खरं तर ती खूप सोपी आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या विभागाच्या OJT कोऑर्डिनेटरशी बोलणं. तिथूनच तुमच्या प्रवासाला खरी सुरुवात होते. मग इंटर्नशिप मिळवणं, मेंटोर निवडणं आणि नियमितपणे रिपोर्टिंग करणं या गोष्टी येतात. प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष द्या. या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्युमेंटेशनला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. हा जो ॲक्टिव्हिटी लॉग किंवा स्टुडंट डायरी तुम्ही बघताय ना, हा तुमच्या कामाचा एक ऑफिशियल पुरावा आहे. यावर तुमच्या सुपरवायझरची सही असणं अगदी कंपल्सरी आहे, कारण तुमचे मार्क्स त्यावरच अवलंबून असणार आहेत. चला, काम तर झालं, पण आता याचे मार्क्स कसे मिळणार? आता आपण बोलूया मूल्यांकन प्रक्रियेबद्दल, कारण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर या संपूर्ण इंटर्नशिपसाठी आहेत एकूण 100 गुण. आता हे कसे विभागले आहेत ते पाहूया. आता हे 100 गुण विभागले गेलेत 2 भागांमध्ये. 40 गुण हे इंटर्नल असेसमेंटचे आहेत, म्हणजे तुमचे कॉलेजमधले मेंटोर देणार, आणि उरलेले 60 गुण आहेत एक्सटर्नल असेसमेंटसाठी. पण इथे जे खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल झालेला आहे. आणि हाच तो बदल आहे ज्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आधी कसं व्हायचं? बाहेरून एक एक्झामिनर यायचे आणि तुमची तोंडी परीक्षा म्हणजे वायवा घ्यायचे. पण आता तसं होणार नाहीये. नवीन नियमांनुसार हे पूर्ण 60 गुण आता तुमच्या कंपनीतला किंवा संस्थेतला जो सुपरवायझर आहे त्यांच्या फीडबॅकवर अवलंबून असतील. याचा सरळ अर्थ काय होतो की तुमचं कामावरचं वर्तन, तुमची कामगिरी ह्या सगळ्याला आता खूप जास्त महत्त्व आलेलं आहे. मग हे 60 गुण मिळवण्यासाठी नक्की काय करायचंय? हे बघा, इथे सगळं स्पष्ट दिलंय. तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, कामाबद्दल तुम्हाला किती नॉलेज आहे, तुमचा रिपोर्ट कसा आहे आणि हो, तुमची हजेरी, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. लक्षात ठेवा, फक्त काम करून भागणार नाही, तर तुम्ही किती सिरियसली आणि किती शिकण्याच्या वृत्तीने काम करताय हे सुद्धा मोजलं जाणार आहे. तर मग ह्या सगळ्या मेहनतीनंतर शेवटी हातात काय लागणार आहे? या इंटर्नशिपमुळे तुम्हाला प्रोफेशनल लेव्हलवर नक्की काय फायदा होणार? बघा, या इंटर्नशिपमुळे फक्त तुमची प्रॅक्टिकल स्किल्स सुधारत नाहीत, तर तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल एक क्लिअर विजन मिळते. प्रोफेशनलिझम, टीमवर्क यासारख्या महत्त्वाच्या सवयी लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशननंतर नोकरी मिळण्याची शक्यता खूप जास्त वाढते. त्यामुळे याला फक्त एक कंपल्सरी अट म्हणून बघू नका. ही तुमच्या करिअरसाठी एक मोठी गुंतवणूक आहे. तर ही इंटर्नशिप तुमच्या प्रोफेशनल आयुष्याच्या पुस्तकातलं पहिलं पान आहे, पहिला अध्याय आहे. आता हा अध्याय तुम्ही कसा लिहिता यावरच तुमची पुढची सगळी कहाणी अवलंबून असणार आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करा.
आणि तुमच्या यशस्वी प्रवासासाठी तयार व्हा.